अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती, हे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती। हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। असे करू, तिला आणि रायबाला येथेच ठेवू आणि आपण दोघे उद्या निघू इथून। कसे काय म्हणते? सुशीलेचं नाव तर नाही ना? नाही, मुद्दामच टाकले नसेल, नाहीतर अटक झाली असेल सुशीलेला। रुद्रनाथाच्या मागे हात धुवून लागणार। हो, पण त्याने हाती येणार नाही ते, त्यांना वाटेल तेव्हाच येते। खरे सांगतोस राधे, ते आज आले होते। काय? हो, आज सकाळी सकाळी आले होते ते आणि मला हे देऊन गेले, सुशीलेला द्यायला। काय आहे? बघू बघू बघू। ओटी ती ही पातळाची, ही कशाला दिली? रुद्रनाथ म्हणाले की सुशीलेची खणा नारळाने ओटी भरा। तिच्यामुळे राक्षसाचा वध झाला। अशा कन्या जर घरोघरी जन्माला आल्या तर स्वातंत्र्य दूर नाही। तुम्ही सगळ्यांनी बसा, मी काहीतरी खायला आणते, बसा। वा सुशीले वा, हे फक्त तुझ्याच बाबतीत घडते हो। नेहमी दोष देतेस ना की माझ्याच बाबतीत असे का? आता म्हण ना, मला छोटी का? माझ्याच बाबतीत असे का? द्या ओटी द्या।
सुशील हे रायबाचं शुद्धीत येणं मला आता शक्य वाटत नाही. वैद्यकशास्त्रानुसार रायबा बेशुद्ध का होईना आपल्या सोबत आहे हेच आपलं भाग्य आहे का? ताई काय झाले? सुशील हे अगं मी आता रायबाला डोळे उघडझाप करताना पाहिलं. काय सांगतेस? अगदी खरं सुशीले. मी अशी आत जात होते ना तर त्यांनी डोळ्यांची उघडझाप केली. मी स्वतः पाहिलं. नाही काकू, कुठं काय करतोय तो? अरे भास झाला असेल यांना. यांनी काही हालचाल केलेली दिसत नाही. अगं बाई, काय झाले? त्यांनी डोळ्याच्या पापण्यांची हालचाल केली. भास्कर झाला नाही ना तुम्हाला? हे चोंबड्या, मी स्वतः पाहिलंय. मग लक्ष्मी आईने काय दुसऱ्याला पाहिले असे सांगितले होते? राधे, मोठ्यानं असं बोलू नये. मोठ्याने असे बोलू नये असे म्हण लक्ष्मी आई. मोठे जसे वागतात तसेच लहान वागतात. ज्या घरात लहान मुलं नीट नाही वागत त्या घरातली मोठं माणसं नीट नाही. असे समजावे. हो की नाही रायबा? आता काहीतरी चमत्कारच त्याला शुद्धीवर आणू शकतो. राधे, रायबा ऐकतोय काय रे सगळं? पाहूयाच.
चल भाऊ विटी दांडू खेळूया. हा चल चल. मी पहिला. नाही मी पहिला. हा ठीक आहे, पण लवकर सांगा, नाहीतर एकदा तुझा रायबा आला ना की कोणाला खेळून नाही देणार. अभ्यास केला नाहीये त्यांनी. गुरुजी त्याला मारतील, तुला तर माहित आहे. मग तो आता शाळेत नको असायला का? जाऊ दे ना, आपण इथेच खेळूया. चल चल चल. चल चल. मी विटी उडवतोय. हा, चल चल. ते विटी पकड. विटी पकड. विटी पकड. रायबाची विटी पकडली, रायबा बाद झाला. 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 रायबाची विटी मी खेळणार. मी खेळणार. मी खेळणार. सुशील सुशील पाणी घे. आता कसं वाटतंय रायबा? माझा रायबा उठला ग बाई, उठला. जीवावरच्या दुखण्यातून उठला. माझी भक्ती कामी आली, माझे उपवास कामी आले. देवा पावलास रे, पावलास. तुम्ही कधी उपवास केले? तुला काय माहित रे? देवी देवी पावली म्हणायची. मी देवापुढे साखर ठेवते.
सुशीलचा देव तू सुशीलचा देव. देवी देवी पावली म्हणायची. मी देवापुढे साखर ठेवते. आलेच मी. परतफेड रायबा तुम्हाला आणि मला करावी लागणार आहे. थोडाच ठाऊक. आई आई कुठे? सुशीलचा देव तू सुशीलचा देव. शांत या इकडे. ये बाळ. बसा. बस सुशील तुम्ही पण बसा. हे घ्या.
देवीने माझे गाराणे ऐकले हो. जावई बापू शुद्धीवर आले. अजून काय हवंय? आई, आता आम्हाला आमच्या घरी जाऊ दे. हा? मी हे घर सरळ जावयाच्या नावे केले असते, म्हणजे त्याचाही मान राहतो नाही.